मी राहुल अंकुश देवतडे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून घड्याळ या चिन्हावर विठ्ठल मंदिर प्रभाग क्रमांक 15 इथून उभे आहो, अधिकृत उमेदवार। आणि माझी 3 नंबरची बटन आहे आणि ड गटातून मी उभा आहो। तुम्ही समाजसेवक वयाच्या कुठल्या वर्षापासून सुरू केली? आज माझी ही समाजसेवा 2019 पासून चालू केली मी, कोरोना काळापासून। की कोरोना काळामध्ये लोक एकमेकाला स्पर्श नाही करायचे, तर मी यावेळेस आमच्या परिसरातल्या विठ्ठल मंदिर प्रभागातील जनतेचे हिमोग्लोबी ऑक्सिमीटरनं मी चेक करून त्यांना हिमोग्लोबी वाढवण्यासाठी मेडिसिन व टॅबलेट ह्या सुद्धा वाटप केल्या, घरोघरी जाऊन किटा सुद्धा वाटप केल्या। 2019 पासून जे कार्य चालू केले तर 2026 पर्यंत परिपूर्ण मी कार्यरत आतापर्यंत करत आलो आहो। तुम्हाला काय वाटते या वार्डाच्या अशा कोणत्या समस्या आहे ज्या म्हणजे याच्यापूर्वीच्या नगरसेवकांनी पूर्ण नाही केल्या? ह्या वार्डाची सर्वात मोठी एक समस्या होती, ते पाण्याची समस्या होती। आज आपल्याकडे अमृत योजनेची लाईन आली पण पाणी काही येऊन राहिलेले नाही। त्यामुळे या इच्छा ज्या नगरसेवकांनी पाण्याचा मुद्दा आतापर्यंत कधी घेतला नाही, यासाठी मी अनेक आंदोलने केले आणि आमच्या वार्डामध्ये परिसरामध्ये ज्या पाण्याच्या कुठे ज्या भागामध्ये समस्या होत्या त्यासाठी आंदोलनाच्या मार्फत मी या समस्या परिपूर्ण केल्या। कारण की बापूजी नगर, आनंद नगर इथे पाण्याचे नळ आले अमृत जल योजनेचे, पण पाणी काही ये नाही आणि पाणी थोडंफार पाणी आलं तर ते पाणी गढूळ असायचं। त्यामुळे मी मोर्चा काढून आंदोलन करून परिपूर्ण त्याची पाण्याची समस्या दूर केली। तसेच जे आता सिवरेज जे रस्ते खोदून ठेवलेले आहे ते सुद्धा लोकांना एवढे त्रास सहन करावा लागतात की या रस्त्यामुळे अनेक लोकांच्या कंबरी मोडलेले आहे, अनेक लोकांना मानेचा त्रास होऊन राहिला आहे। या सर्व महानगरपालिका प्रशासनाने जाणीवपूर्वक काम करून हे रस्त्याचे परिपूर्ण काम करण्यासाठी आम्ही याच्यावर सुद्धा निवेदन दिले आहे की लवकरात लवकर आम्ही या रस्त्याचे काम सुद्धा लवकरात लवकर करणार। राजकारणात उतरण्याचा उद्देश काय आहे? राजकारणात उतरण्याचा माझा कोणताही हेतू नाही, माझा समाजसेवेचा हेतू होता। परंतु इथची जे परिस्थिती बघता महानगरपालिकेचे जे आमचे जुने नगरसेवक आहे त्यांनी कोणतेही काही काम केले नाही। मी एक स्वातंत्र्य संग्राम सैनिक यांचा नातू आहो, म्हणून मला या समाजसेवेची एक आवड आहे। म्हणून याकरता मी एक राजकारणाच्या माध्यमातून समाजकारण करावा यासाठी मी या राजकारणामध्ये प्रवेश केलेला आहे। सध्या भारतीय जनता पक्ष काँग्रेस यांच्यामध्ये ज्या हे सुरू आहे म्हणजे उमेदवारांची पळवापळवी, तर त्याकडे तुम्ही कसे बघता? म्हणजे हे दोन मोठे पक्ष आहे आणि त्यांच्या तुलनेत तुम्ही त्यांना टक्कर द्यायसाठी उभे आहे। आज बघा, आज टक्कर देण्यासाठी नाही पण जनता स्वतःला समजून घेणार आणि आज जनताच टक्कर देणार, कारण की जनतेच्याच वोटिंगने हे निवडून येतात। आज कपडे बदलल्यासारखे पक्ष बदलून राहिलेले आहे। आज निष्ठावंत काही इथे हा शब्द राहिलेला नाही। म्हणजे तिकीट न मिळाल्यानंतर ते बीजेपी सोडून धनुष्यबाण या चिन्हावर शिवसेनेतून उभे झाले आहे। आधी पहिलं काही इच्छे नगरसेवक शिवसेनेतून निवडून आले, ते बीजेपीत गेले। त्यानंतर अजून बीजेपीची तिकीट नाही मिळाली तर अजून ते शिवसेनेत गेले। त्यानंतर बीजेपीतले काही नगरसेवक काँग्रेसमध्ये गेले, असे म्हणजे जे काँग्रेसचे नगरसेवक काही बीजेपीमध्ये गेले, असे काही म्हणजे इथले कपडे बदलण्यावाली पक्ष बदलून जे राहिलेले आहे। तर यामुळे निष्ठावंत काही हा शब्द राहिलेला नाही। आम्ही ज्या पक्षामधून समाजसेवा आणि आपली सेवा जे प्रभागासाठी चालू केल्या त्याच पक्षामध्ये आम्ही आताही निष्ठावंत आहे आणि निष्ठावंतालाच तिकीट आम्हाला दिली। जेणेकरून हे निष्ठावंत असते तर त्यांच्या पक्षाने त्यांना तिकीट दिली असती। त्यांच्या सर्वेमध्ये कुठेतरी बीजेपी असो चाहे काँग्रेस असो, यांच्या सर्वेमध्ये कुठेतरी ते बरोबर खरे उतरले नाही, म्हणून त्यांना काही तिकीट मिळाले नाही। मतदारांना काय संदेश द्याल? आज मतदारांना मी हाच एक संदेश देतो की आपल्या प्रभागातले जे काही कामं अडकून आहे हे कामे नगरसेवकांनी करायला पाहिजे होते, पण ते कामे नगरसेवकांनी काही केलेले नाही। त्यामुळे आज आमच्या युवा पिढीमध्ये असा एक आक्रोश आहे की आतापर्यंत काही ज्या आपल्या प्रभागातल्या ज्या महानगरपालिकेतल्या हद्दीतल्या शाळा ज्या होत्या, डॉक्टर रवींद्रनाथ टागोर प्राथमिक शाळा आणि नरकेसरी अभ्यंकर शाळा, ह्या शाळा बंद केल्या म्हणून इथचे जे गोरगरीब जनतेचे जे मुलं आहे, विद्यार्थी आहे, शिक्षण घेणं त्यांच्या अपुरं राहिलेलं आहे। त्यामुळे हा प्रश्न खूप मोठा प्रश्न आहे, कारण की शिक्षणाच्या माध्यमातूनच सूर्य उगव होऊ शकतो। तर म्हणून माझ्या प्रभागातल्या ज्या शाळा आहे त्या शाळा चालू करण्यासाठी मी परिपूर्ण प्रयत्न केले, आंदोलन केले आहे। यासाठी उपोषणाला सुद्धा बसला नाही तर तिथं अभ्यासिका द्या, तर हा माझा आज अभ्यासिकाचा ठराव मंजूर केला आहे महानगरपालिका प्रशासनाने। तर मी हा अभ्यासिकेच्या ठरावासाठी अनेक वेळा
निवेदन दिले होते, तर ह्या वेळेस माझा तो अभ्यासिकेचा ठराव मंजूर झाला आहे. हे आचारसंहिता असल्यामुळे, इलेक्शन लागल्यामुळे हे अभ्यासिका राहून गेल्या, परंतु आचारसंहिता इलेक्शन संपल्याबरोबर ते अभ्यासिका त्या टागोर शाळेमध्ये चालू होणार आहे. बरं, या प्रभागामध्ये म्हणजे पैशाचा पूर शेवटच्या दिवशी येतो म्हणतात आणि मतदार पैशाला बळी पडतात, तर तुमचं काय म्हणणं आहे? माझं एकच म्हणणं आहे की पैशाचा महापूर येणार आहे. बरोबर आहे, योग्य प्रश्न आहे हा तुमचा. परंतु यावेळेस जनतेच्या माध्यमातून माझ्या माध्यमातून एकच वाक्य बोलू शकतो की विजय हा पैशाचा होतो की जो कार्य करत आहे, काम करत आहे प्रभागासाठी, त्याचा होतो. हेच आम्हाला आता बघायचं आहे. हा मेसेज आता जनतेपर्यंत पोहोचणार आहे की विजय पैशाचा होणार आहे का सत्याचा होणार आहे. की जो कार्य करत आहे, कामं करत आहे, जनतेच्या सेवेसाठी तत्पर आहे, जो जनतेच्या सेवेसाठी अहोरात्री काम करत आहे, विजय त्याचा होतो का पैशाचा होतो, हा आता जनतेला ठरवायचा आहे. बरं, जातीचं समीकरण या भागात चालतं का? बिलकुल, कारण की मी बघितलं आहे की जाती, आज मी कार्य करताना, काम करताना कोणाची जात नाही विचारली, कोणाचा धर्म नाही विचारला. मी सर्व धर्म समभाव या उद्देशातून मी कार्य आणि कामं केलेले आहे. परंतु आजची जी परिस्थिती आहे की जाती आणि धर्माच्या नावावर वोटे हे आपल्याला वोटिंग कव्हर करण्यासाठी हे करतात. माझं तरी एक आव्हान आहे, तो कोणताही व्यक्ती असो की इलेक्शनमध्ये उभा असणारा जो व्यक्ती असतो, तो कोणत्याही जातीचा असो, कोणत्याही धर्माचा असो, त्याचं कार्य आणि काम पाहून वोटिंग करा. मी असंच आवाहन करतो.